Welcome students. We are studying chemical reactions of aldehydes and ketones. In last video lecture, we studied about addition of hydrogen cyanide on aldehyde and ketone. And you know that very well. When aldehyde and ketone is react with hydrogen cyanide to form corresponding aldehyde or ketone cyanohydrin. Okay, that products are called as a addition product. कोणते प्रोडक्ट? ऍडिशन प्रोडक्ट. आता तिच्या समोरच्या रिएक्शन्स पाहतात. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं की जर आल्डिहाइडची आणि कीटोनची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग आल्डिहाइड किंवा करस्पॉन्डिंग कीटोन सायनोहायड्रिन हे प्रोडक्ट तयार होतात. त्यामध्ये आपण एक दोन मेकॅनिझम देखील पाहिले की बेन्झाइडची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत जर झाली तर बेन्झाइड सायनोहायड्रिन तयार होतं. त्याचं मेकॅनिझम पाहिलं. अशा एक दोन मेकॅनिझम देखील पाहिले होते. ओके, त्या प्रकारेच पुढचा रिएजंट आपल्याला पाहायचा आहे तो कोणता, तर तो आहे ऍडिशन ऑफ, पहा इथे टाकतो मी, ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. कोणता? आयडाइड आणि कीटोन वरती आपल्याला सोडियम बायसल्फाइडची ऍक्शन पाहिजे. आणि या कोणत्या रिएक्शन्स पाहतोय आपण, तर न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स ऑफ आयडाइड्स अँड कीटोन्स. ओके, सेकंड रिएक्शन कोणता? ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. त्याचा फॉर्म्युला कोणता, तर त्याचा फॉर्म्युला आपण लिहिणार आहात. सोडियम बायसल्फाइड त्याचा फॉर्म्युला NaHSO3. NaHSO3. मी स्टेटमेंट लिहितो ती अशी, पहा जनरल स्टेटमेंट. when aldehydes and ketones react with aqueous, कोणतं? aqueous saturated sodium bisulfite solution to form corresponding crystalline addition product कारण ते addition reaction आहे. addition product called bisulfides compounds. त्यांना काय म्हणतो आपण? बायसल्फाइड कंपाऊंड्स असं म्हणतो. ही जनरल स्टेटमेंट लिहिली आहे. तर पहा जनरल रिएक्शन अगोदर देतो. आपण असं म्हणू शकता की इथं पहा मी घेतोय हा कोनिकल फ्लास्क घेतोय. काय देतोय तो? हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं आपल्याला आल्डिहाइड. काय घ्यायचंय? आल्डिहाइड. इथे पहा हा R C डबल बॉन्ड OH. ओके, आल्डिहाइड सोबत काय टाकायचंय? हा जर आल्डिहाइड असेल विद्यार्थी मित्रांनो, हा जर आल्डिहाइड असेल तर यात आपल्याला NaHSO3 याचं ऍक्वियस सोल्युशन टाकायचंय. कोणतं? ऍक्वियस, पाण्यातलं सोल्युशन टाकायचंय. आणि म्हणून त्याचा फॉर्म्युला कोणता? NaHSO3 हा आहे. आणि ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे. ही रिएक्शन कशी आहे तर रिव्हर्सिबल आहे. when aldehyde or ketone is react with sodium bisulfite it gives addition product. ओके, जसं मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं हे जे आल्डिहाइड किंवा कीटोन आहेत, आल्डिहाइड मधला हा जो कार्बन आहे कार्बोनिल कार्बन ऍटम आणि ऑक्सिजन कार्बोनिल ऑक्सिजन ऍटम. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, कार्बन वरती कोणता चार्ज असतो? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. कोणता? पार्शियल पॉझिटिव्ह. आणि ऑक्सिजन वरती कोणता असतो? पार्शियल निगेटिव्ह चार्ज. त्याचं कारण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आहे. आल्डिहाइड आणि कीटोन मध्ये असलेला हा जो असतो, आल्डिहाइड आणि कीटोन मध्ये असलेला हा जो कार्बोनिल ग्रुप आहे हा कसा असतो? इट इज अ मोर पोलार ऍज वेल ऍज इट इज अ मोर रिएक्टिव्ह. मोर पोलार असल्या कारणाने तो कसा असतो? मोर रिएक्टिव्ह असतो. हा जर आल्डिहाइड असेल, या कोनिकल फ्लास्क मध्ये आल्डिहाइड असेल, त्याच्यात जर आपण सोडियम बायसल्फाइड जर टाकलं तर काय होतं पहा, इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. मी असं म्हणेल हा जो NaHSO3 आहे यातला हा SO3 भाग कार्बोनिल कार्बन ऍटम मध्ये अटॅक करतो. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात. O- होतं. O- काय करतं तर ह्या H+ अबस्ट्रॅक्ट करतं. काय करतं? H+ अबस्ट्रॅक्ट करतं. आणि म्हणून राहिलेलं Na हे कोणासोबत तर हे Na ह्या SO3 सोबत अटॅच होतं. आणि पहा इथं सांगतो ते असं कसं लक्षात ठेवायचं. पहा R C डबल बॉन्ड OH हे पहा हे काढतो मी. इथं R, इथं C, इथं H. ओके, ह्या NaHSO3 मधला
SO3 कोणाला जोडायचा? कार्बनला. हा जोडला मी कार्बनला, SO3. ओके. नंतर हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कोणाकडे? ऑक्सिजनकडे. O मायनस होतं. O मायनस काय करतं? O मायनस अब्स्ट्रॅक्ट द H प्लस, आणि म्हणून विद्यार्थ्यांनो O मायनस न H प्लस ला ओढतं, OH तयार होतं. आणि राहिलं काय? इथं जे SO3 मायनस तयार झालेले, SO3 मायनस तयार झालेला आहे, त्याच्यासोबत Na असतं, आणि म्हणून इथे आपण फक्त Na असा कंपाऊंड लिहायचा. किती सोपे का? आयडियाइड रिएक्ट विथ सोडियम बायसल्फाइड. इकडचा SO3, इकडचा SO3 कार्बनला जोडायचा. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातील. O मायनस होईल, अल्कोऑक्साइड आयन होईल. अल्कोऑक्साइड आयन अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन, यातला H प्लस O मायनस सोडून घेईल, त्यार होईल OH. आणि यातला Na कोणासोबत दाखवायचा? त्या SO3 सोबत दाखवायचा, तयार झाला हा कंपाऊंड. ओके. याचे नाव पहा. हा कोणता आहे? तर हा आहे आयडियाइड. हा कोणता आहे? तर आयडियाइड. जनरल रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? जनरल रिएक्शन. आयडियाइड. आणि याचं नाव काय? त्याचं नाव वरती लिहिलंच आहे, सोडियम बायसल्फाइड. तुम्ही असं देखील लिहू शकता, सोडियम बायसल्फाइड असं देखील तुम्ही त्याला लिहू शकता. आणि हा जो त्याचा आहे, याचं नाव काय? हा फक्त एवढं द्यायचं, बायसल्फाइड कंपाऊंड. कोणता कंपाऊंड? हा बायसल्फाइड कंपाऊंड. ऍडिशन प्रोडक्ट आहे. हा कसं आहे? तर ऍडिशन प्रोडक्ट आहे. कोणत्या रिएक्शन तयार झाला? तर हा ऍडिशन रिएक्शन तयार झाला, म्हणून याला ऍडक्ट किंवा ऍडिशन प्रोडक्ट असं म्हटलं जातं. ऍडक्ट म्हणजे काय? ऍडिशनचं ADD आणि प्रोडक्टचं CT असं म्हणून याला शॉर्टकट काय म्हटलं जातं? याला शॉर्टकट ऍडक्ट असं देखील म्हटलं जातं. ओके. आता हे झालं. व्हेन अल्डिहाइड इज रिएक्ट विथ सोडियम बायसल्फाइड, कसं सोल्युशन आहे? ऍक्वियस आहे. कसं आहे? ऍक्वियस. इट गिव्स ऍडिशन प्रोडक्ट which is called as a bisulfite compound. कोणता कंपाऊंड आहे? बायसल्फाइड कंपाऊंड. ह्यालाच ऍडिशन प्रोडक्ट किंवा ऍडिशन ऍडक्ट असं देखील म्हटलं जातं. आता मी घेणार आहे एक्झाम्पल. काय घेणार पहा? एक्झाम्पल. ज्या विद्यार्थ्यांना जनरल रिएक्शन समजली आहे त्यांना एक्झाम्पल समजायला काहीच हरकत नाही. पहा एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1 मी असं लिहितोय, व्हेन असेटाल्डिहाइड. प्रत्येक रिएक्शनची स्टेटमेंट लिहिणार नाही, फक्त एकच. When acetaldehyde is react with कोणासोबत? is react with sodium bisulfite. It gives addition product. काय असतो? It gives addition product. कोणता? acetaldehyde bisulfite. पहा इथं एक्झाम्पल. acetaldehyde चा स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड OH. हा acetaldehyde. ओके. याची रिएक्शन कोणासोबत? NaHSO3. ओके. ही रिएक्शन यात लक्षात घ्या का? हा CH3COH आहे, हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह. यातला कोण अटॅक करतं? SO3 कार्बोनिल कार्बन ॲटमवर अटॅक करेल. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातील, O मायनस H प्लस ला ओढून घेईल. ओके. आणि म्हणून तुम्ही असं लिहू शकता, इथं काय लिहिणार पहा, CH3 कार्बन H. हे पहा, CH3 कार्बन H ऍज इट इज. या कार्बनला कोण जोडलं चाललंय? SO3. हा लिहिला मी इथं SO3. ओके. हा O मायनस काय ओढून घेतो? यातला H प्लस काय तर मिळतं? OH. आणि इथला राहिलेला ने फक्त याच्या सोबत लिहायचा. याचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे असेटाल्डिहाइड. याचं नाव काय आहे? असेटाल्डिहाइड. ओके. हा सोडियम बायसल्फाइड. कोणता आहे? सोडियम बायसल्फाइड. आणि याचं नाव काय? तर याचं नाव विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, व्हेन असेटाल्डिहाइड is react with sodium bisulfite, it gives addition product is called as addition product. कोणता? acetaldehyde bisulfite. त्याचं नाव काय? तर acetaldehyde bisulfite हे त्याचं नाव आहे. acetaldehyde bisulfite. ओके. हा झाला. स्पेलिंग तुम्ही बायसल्फाइड ही पण लिहू शकता किंवा ही पण लिहू शकता. ओके. अशा प्रकारे ही रिएक्शन झाली. पहा बरं इथं काय तर व्हेन आयडिहाइड्स, आता कीटोनचा नंतर विचार करू. व्हेन आयडिहाइड्स रिएक्ट विथ ऍक्वियस म्हणजे पाण्यातलं, सॅच्युरेटेड म्हणजे व्यवस्थित सोल्युशन तयार झालेलं. ओके. ऍक्वियस सॅच्युरेटेड सोडियम बायसल्फाइड सोल्युशन टू फॉर्म करस्पॉन्डिंग क्रिस्टलाइन ऍडिशन प्रोडक्ट. काय करत होतं? हे क्रिस्टलाइन ऍडिशन प्रोडक्ट तयार होतात बायसल्फाइड, कॉल्ड ॲज अ बायसल्फाइड कंपाऊंड. आणि या कंपाऊंडला काय म्हणतो आपण? तर या कंपाऊंडला बायसल्फाइड कंपाऊंड असं म्हटलं जातं. या प्रोडक्टची, या रिएक्शनचे वैशिष्ट्य काय आहे? तुम्ही असं म्हणाल की ज्या ज्यावेळेस आयडिहाइड, मग तो कोणताही असेल, आयडिहाइड किंवा कीटोन,
अल्डिहाइड जसं की acetaldehyde इज रिएक्ट विथ सोडियम बायसल्फाइड, इट गिव्स ॲडिशनल प्रोडक्ट. ओके, इथं acetaldehyde बायसल्फाइड. तर हे जे प्रोडक्ट तयार होतात यांचा पांढरा अवक्षेप तयार होतो, प्रेसिपिटेट तयार होतो. काय तयार होतो? प्रेसिपिटेट. म्हणजे अल्डिहाइड आपण म्हणू कलरलेस आहे, अल्डिहाइड कलरलेस आहे, सोडियम बायसल्फाइड कलरलेस आहे, पण यांची रिएक्शन जर झाली तर पांढरा अवक्षेप येतो. काय येतो? तर पांढरा अवक्षेप, त्याला आपण म्हणतो पीपीटी. त्याला काय म्हणतो आपण? तर पीपीटी. आणि म्हणून मी जाईल व्हाईट पीपीटी. कोणती पीपीटी? व्हाईट पीपीटी. पीपीटी म्हणजे काय? तर अवक्षेप. काय? तर अवक्षेप. ओके, व्हाईट पीपीटी असेल. कोणता? पीपीटी ऑफ व्हाईट कलर. हे झालं. आता जसं अल्डिहाइडचा आहे तसंच कोणाचं असणार आहे? कीटोनचा असणार आहे. पण ह्या ज्या रिएक्शन्स आहेत ह्या रिएक्शन्स कशा आहेत? ह्या रिएक्शन रिव्हर्सिबल आहेत. म्हणजे acetaldehydeची रिएक्शन सोडियम बायसल्फाइड सोबत जर झाली तर acetaldehyde बायसल्फाइड तयार झालं, आणि acetaldehyde बायसल्फाइडचं डिकम्पोजिशन जर झालं तर परत त्याचं कन्वर्जन कसं होणार? acetaldehyde आणि सोडियम बायसल्फाइड मध्ये होणार. म्हणून या रिएक्शनचा वैशिष्ट्य लक्षात ठेवा. These are reversible chemical reactions. कसे असतील? तर रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन्स असतील. ओके, हे झालं अल्डिहाइडचं. मला कीटोनची रिएक्शन लिहिण्यासाठी जास्त वेळ गरज पडणार नाही. पहा, मला तर करता येईल, फक्त इथं काय करायचंय? तर कीटोन करायचंय. तुम्ही एक्झाम्पल लिहून घेणार आहात. तुम्ही काय करणार? तर एक्झाम्पल लिहून घेणार. आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी जसं तुम्हाला डबल लिहावं लागतं, चला मी पण तसं काय करतो? तर डबल लिहितो. ओके, नाही तसं आम्हाला तुम्ही तिथं ऍडजस्ट केलं आम्हाला डबल लिहावं लागेल. तर ठीक आहे, चला तुमच्यासारखंच मी पण लिहितो. ती झाली आपण अल्डिहाइडची रिएक्शन पाहिली. आता आपण पाहूया कीटोनची रिएक्शन. कोणाची रिएक्शन? कीटोनची. कोणासोबत बरं? तर करेक्ट, ॲक्वियस सॅच्युरेटेड सोडियम बायसल्फाइड सोबत. जनरल रिएक्शन ऑफ कीटोन हे पहा. जनरल रिएक्शन कीटोनची. कीटोनचा जनरल फॉर्म्युला RC डबल बॉन्ड O, R डॅश, R आणि R डॅश हे सारखे किंवा वेगळे. याची रिएक्शन कोणासोबत पाहतोय आपण? रिएजंट कोणता आहे? NaHSO3. ओके, ही रिएक्शन कशी आहे? लक्षात आलं तुमच्या? रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. जसे अल्डिहाइड सोबत रिएक्शन होतात तशाच रिएक्शन कोणासोबत होतात? कीटोन सोबत होतात. म्हणून आपण सायमल्टेनियसली अल्डिहाइडच्या आणि कीटोनच्या रिएक्शन्स पाहत आहोत. ओके, सेम. हा काय आहे? तर हा आहे कीटोन. काय? तर हा कीटोन. आणि हा कोणता आहे? तुम्हाला माहिती आहे, इट इज अ सोडियम बायसल्फाइड सोल्युशन. कोणतं आहे? सोडियम बायसल्फाइड सोल्युशन. आणि याच्या बॉटमला असं ॲक्वियस लिहितो, म्हणजे पाण्यातलं सोल्युशन आहे. ते कसं आहे? तर पाण्यातलं सोल्युशन. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला, सर सॅच्युरेटेड हा शब्द पण वापरला तुम्ही, नाही का? तर सॅच्युरेटेड म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या. मी असं म्हणेल, पहा किंवा इथं समजून सांगतो. हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क आहे? हा पहा, कोनिकल फ्लास्क. हा कोनिकल फ्लास्क. त्या अगोदर मी असं म्हणेल की हे बीकर घेतलं आपण. काय घेतलं? हे बीकर घेतलं. ह्या बीकर मध्ये काय घ्यायचं? तर ह्या बीकर मध्ये घ्यायचं पाणी. काय घ्यायचं? मध्ये पाणी घ्यायचं. किती घ्यायचं? 50 ml पाणी घ्या. अंदाजे किती घेतलं पहा. मी असं म्हणेल की अंदाजे आपण किती घेतलं? 50 ml पाणी घेतलं. आणि ह्या 50 ml पाण्यामध्ये काय टाकायचं? तर 50 ml पाण्यामध्ये थोडं 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 NaHSO3 टाकायचं. जसं 50 ml पाणी घेतलं, त्याच्यात थोडंसं जर आपण मीठ टाकलं तर ते मीठ काय होतं बरं? डिझॉल्व्ह होतं, विरघळतं. नंतर परत थोडं घ्या, काय होतं? डिझॉल्व्ह होतं. 50 ml पाणी असेल तर जास्तीत जास्त आपण म्हणू शकतो 50 ग्राम मीठ डिझॉल्व्ह होईल. ठीक आहे, तर थोडं 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 करून तसं 50 ml पाणी घेतलं, त्याच्यात थोडंसं NaHSO3 टाकलं, पुन्हा टाकलं, पुन्हा टाकलं, पुन्हा टाकलं. आतापर्यंत टाकलेलं सगळं डिझॉल्व्ह झालं. पण एक कंडिशन असते, वरतून थोडं जरी आपण समजा पुन्हा थोडंसं जर टाकलं तर ते डिझॉल्व्ह होत नाही. ते डिझॉल्व्ह होत नाही, तर आपण म्हणतो सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे जे सोल्युशन तयार करत असताना सॉल्व्हंट म्हणजे पाण्यामध्ये स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह झालं, एका कंडिशन नंतर कितीही सोल्यूट टाकलं, कितीही कमी टाकलं तरी डिझॉल्व्ह होत नाही, त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड सोल्युशन. किंवा इंग्रजीत जर सांगायचं म्हटलं, द सोल्युशन इन विच नो मोर सोल्यूट कॅन बी डिझॉल्व्ड इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन. त्याला काय म्हणतो आपण? सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे 50 ml पाणी घेतलं, त्याच्यात NaHSO3 टाकायचं डिझॉल्व्ह व्हायचं. कम्प्लीट डिझॉल्व्ह झाल्यानंतर पुन्हा त्यात टाकल्यानंतर डिझॉल्व्ह होणार नाही, अशी जी कंडिशन असते त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. काय म्हणतो आपण? सॅच्युरेटेड सोल्युशन. मग असं म्हणेल मी, आपण घेतला ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये कीटोन. आता काय घ्यायचं? कीटोन. आता कीटोन मध्ये काय टाकायचं? तर NaHSO3. हे कशात सोल्युशन केलं? H2O म्हणजे ॲक्वा. त्याला काय म्हणतो आपण? ॲक्वा. ॲक्वा मध्ये NaHSO3 टाकलं, म्हणून त्याला आपण शब्द लावला ॲक्वियस सोडियम बायसल्फाइड. इथं आणखी एक शब्द येतो, कोणता? सॅच्युरेटेड. म्हणजे
जेवढं सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंट मध्ये शक्य तेवढं डिझॉल्व्ह होईल पर्यंत स्वरूप टाकायचं, त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड सोल्युशन. द सोल्युशन इन विच नो मोर सोल्यूट कॅन बी डिझॉल्व्ड इज कॉल्ड ॲज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, तर त्या ॲक्वियस सॅच्युरेटेड सोल्युशनची रिएक्शन कोणासोबत? कीटोन सोबत. तुम्हाला माहितीये याच्यातला कोण अटॅक करतो? तर SO3. हा जो SO3 ग्रुप आहे तो कार्बोनिल कार्बन अटॅकमध्ये अटॅक करतो. त्याचं कारण इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हा SO3 या कार्बोनिल कार्बन अटॅकमध्ये अटॅक करेल. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातील. O मायनस कोणाला ओढेल? याच्यातला H+ ला. आणि काय करायला सांगा? RCr. हे पहा RCr इथला डॅश. ओके, हा SO3 कोणाला? या कार्बोनिल कार्बनला. हा SO3 वरती काय होईल? O मायनस आणि H+ तयार होईल OH. आणि राहिला काय? यातला Na. हा Na कोणासोबत जातो? तो सोडियम आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, तो ह्या SO3 सोबत जातो आणि हा तयार होतो. When ketone is reacted with sodium bisulfite, it gives, ह्याला काय म्हणायचं? ह्याला म्हणायचं कीटोन बायसल्फाइड कंपाऊंड. कीटोन बायसल्फाइड कंपाऊंड. आणि ह्यांचं नेचर कसं असतं? हे क्रिस्टलाइन इन नेचर असतात. कसे असतात? तर हे क्रिस्टलाइन इन नेचर, खडबडीत तयार होतात. समजा हा कीटोन घेतला, त्याच्यात आपण NaHSO3 टाकलं, तर जसं मीठ असतं क्रिस्टलाइन, तसं मिठासारखा पदार्थ तयार होतो आणि त्याचा अवक्षेप असतो. त्याचा काय असतो? तर अवक्षेप. PPT प्रेसिपिटेट हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. प्रेसिपिटेट हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आता सांगा, एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 1. when acetone is react with sodium bisulfite, it gives, काय दिलं बघते? It gives acetone bisulfite addition product. तर हा acetone bisulfite addition product रिएक्शन काहीच नाही, फक्त या R आणि R डॅशच्या ऐवजी 2 CH3 जोडतोय. CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा असेटोन. याची रिएक्शन कोणासोबत? सोडियम बायसल्फाइड सोबत. असेटोनची रिएक्शन सोडियम बायसल्फाइड सोबत. या रिएक्शन्स कशा आहेत? या रिएक्शन्स रिव्हर्सिबल आहेत. हा SO3 कार्बोनिल कार्बन अटॅक अटॅक करणार, इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन कडे जाणार, O मायनस यातला H+ घेणार आणि इतर येणार आपण CH3 कार्बन CH3. तुम्हाला माहिती आहे हा SO3 डाऊन साइडला जोडायचा, हा SO3 आणि O मायनस ना H+ घेतला, इथं काय लिहायचं? OH आणि याच्या शेजारी काय लिहायचं? Na. हा जर असेटोन असेल विद्यार्थ्यांनो, हा जर असेटोन असेल, हा सोडियम बायसल्फेट असेल, तर याचं नाव काय? याचं नाव आहे असेटोन सोडियम बायसल्फाइड. असेटोन सोडियम बायसल्फाइड. हा कसा असेल? हा क्रिस्टलाइन असेल. कसा असेल? तर हा क्रिस्टलाइन असेल. ह्या झाल्या रिएक्शन्स. ह्या काय झालं? तर रिएक्शन्स कोणाच्या? तर दुसऱ्या रिएजंटच्या, सोडियम बायसल्फाइडच्या रिएक्शन झाल्या. ओके, म्हणून आता ही जी स्टेटमेंट वाचतो त्यानुसार प्रोडक्ट तयार झाले का पहा बरं. तर when aldehydes and ketones react with aqueous saturated sodium bisulfite solution to form corresponding crystalline addition product called as a bisulfite compounds. ह्या कशा रिएक्शन्स आहेत? तर ह्या रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन्स आहेत. ह्या काय? तर रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन्स आहेत. आणि यांच्यामध्ये हा जो प्रोडक्ट तयार होतो, या प्रोडक्टला काय म्हणायचं असतं? ऍडिशन प्रोडक्ट असं म्हणायचं असतं. ऍडिशन प्रोडक्ट म्हणायचं असतं किंवा त्याला शॉर्टकट ऍडक्ट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? त्याला शॉर्टकट ऍडक्ट असं म्हटलं जातं. ओके, ऍडक्ट ऍडिशन प्रोडक्ट यानुसार ऍडक्ट असं त्याला म्हटलं जातं. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही ना? ह्या रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन्स आहेत. म्हणजे ह्या दोन रिएक्टंटचं रिएक्शन होऊन हा प्रोडक्ट तयार होईल आणि ह्याचं डिकम्पोजिशन जर झालं तर पलीकडचे दोन रिएक्टंट्स परत तयार होतील. ओके, हे झाला दुसरा रिएजन. आता आपण पाहूया पुढचा रिएजन, तो म्हणजे कोणता? ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन. आणि ह्या कोणत्या रिएक्शन्स आहेत? तर ह्या ऍडिशन रिएक्शन, पण यांच्यावरती कोण अटॅक करायला? न्यूक्लियोफाइल. In these reactions, nucleophile is attacking initially, hence are called as a nucleophilic addition reactions. Okay, आता दुसरा रिएजंट लिहितो. काय लिहितो? तर दुसरा रिएजंट लिहितोय मी. आता एवढं लिहून घ्यायचं तुम्हाला.
हा, त्यानंतर नेक्स्ट रिएजंट पाहू आपण. त्यानंतर नेक्स्ट रिएजंट पाहायचं आपल्याला. पहिला होता हायड्रोजन सायनाइड, दुसरा होता सोडियम बायसल्फाइड. आता तिसरा रिएजंट, या तुम्हाला रिएक्शन्स मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये झालेले आहेत. हिंट देतो हा. हा, तिसरा रिएजंट टाकतो मी. ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. कोणता? ग्रिग्नार्ड रिएजंट. कोणावरती ऍडिशन? तर आयडाइड किंवा कीटोनवरती. कोणावरती? तर आयडाइड किंवा कीटोनवरती. ओके. ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टू अल्डिहाइड ऑर कीटोन्स. तर मी थोडक्यात तुम्हाला इथे लिहितो का. व्हेन आयडाइड्स, पहा इथं, व्हेन आयडिहाइड्स or ketones react with shortcut Grignard reagent. When aldehydes or ketones react with Grignard reagent, कशासोबत? Grignard reagent. पुन्हा काही जणांना समजायचं नाही, GR म्हणजे जनरल रिएक्शन म्हणते. Grignard reagent, ओके, शॉर्टकट इथे लिहितो का GR. It gives corresponding alcohols. It gives corresponding रक्त पुष्पापरी देह रंगना तुझा नाम घोषात जीवनंगना नाद निनादला रे मोरया नाद निनाद